हाय हॅलो एव्हरीवन. चला आज आम्ही चाललो आहे रायगड सफरीला. नाक्यावरून निघणार आहे आणि मस्तपैकी आम्ही रायगडची वारी करणार आहोत. आणि आमच्या बरोबर चला. रायगड वारीसाठी निघालोय आम्ही आणि बघा सगळे तयार आहेत मस्तपैकी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. ही पहा आमची गाडी आली आहे आणि आता नारळ फोडला जाईल रितसर पद्धतीने आणि मग आमच्या प्रवासाला चालू आहे. चप्पल काढ जेवण सुरू केला आणि शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज की जय. चला आता आपापल्या सीट पकडा. 4 जण आहेत. हे आता आरती वगैरे लावा ना, लावायला सांगा ना. गाडी पुढे बसले त्यांना सांगा ना. पुढे पण बसेल बघा. टोपी कोणाची पडली पडते. कुठे चाललायस आकाश? रायगडला. कोणाचं घर आहे ते? घर कोणाचं आहे ते? शिवाजी महाराजांचं. बरं हात कर. हम्मा 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 हम्मा. नमस्कार मंडळी, कल्याणकर कपिल या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. हा प्रवास आहे आमच्या रायगड वारीचा. 19 जानेवारी 2025 हा दिवस आमच्यासाठी एक नवीन पर्वणीच घेऊन आला होता. दुर्गराज रायगडला पाहण्याची उत्सुकता आणि दिवसभरात एकोप्याने काय काय गमती जमती करता येतील याचा विचार करूनच नुसतं भारावून जायला होत होतं. आता ही अंगत पंगतच पाहणं किती सुंदर आहे. एका विशिष्ट हेतूने समान विचारसरणीचे लोक एकत्र येऊन जी धमाल मस्ती होते ना, तीच धमाल मस्ती या पंक्तीमध्ये आहे. सगळ्यांच्या कामाच्या वेळा, दिवस, तोही सगळ्यांच्या सोयीचा, या सगळ्यांची सांगड बांधता बांधता हा दिवस उजाडला होता आणि सारेच खुश होते. रायगडाकडे आगेकूच करत असताना रस्त्याच्या कडेला लागणाऱ्या या सह्याद्रीच्या रांगा पाहूनच रायगडाच्या भव्यतेची कल्पना हळूहळू येत होती. रस्त्यावरची नागमोडी वळणे ही कालपरत्वे होणारा बदल आलेखाच्या स्वरूपात दर्शवत होती. मजल दरमजल करत शेवटी एकदाचे आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलो. आम्ही जिथे उभे होतो ना, त्याच्या थेट समोरचा हा नजारा आहे. तोच आहे रायगडाचा उंच आणि धिप्पाड असा डोंगर. एक खूप महत्त्वाची गोष्ट आम्ही आधीच करून ठेवली होती, ती म्हणजे आमच्या रोपवेचे तिकीट आम्ही ऑनलाईन बुक केल्या होत्या. त्यामुळे पुढचे सारेच सोयीचे झाले. रविवारचा दिवस असल्यामुळे रोपवेच्या तिकीट बुकिंग काउंटरला खूपच गर्दी होती. त्यामुळे रोपवेचे तिकीट ऑनलाईन बुक करणे खूपच फायद्याचे ठरले. आम्ही रोपवेचे तिकीट बुक करून सुद्धा इथे पण किती लाईन आहे बा. खूप गर्दी आहे बघा माझ्या पाठीमागे. आता बसा. आता बसा. तिसरी आहे. रोपवेच्या एंट्रीच्या आधीच हे संग्रहालय आहे. या संग्रहालयामध्ये अनेक गडकिल्ल्यांची चित्रे आहेत, तसेच त्यांच्याविषयीची माहिती आहे.
महाराजांच्या जीवनपटावर आधारित असलेले प्रसंग येथे चित्रांच्या स्वरूपात साकारलेले आहेत. तत्कालीन परिस्थितीत प्रसिद्ध असलेल्या मोडी लिपीमध्ये असलेले अनेक कागदी दस्तावेज या संग्रहालयामध्ये आहेत. महाराजांच्या काळात वापरात असलेल्या अनेक तलवारींचे प्रकार, हत्यार, अवजारांचे प्रकार इथे या संग्रहालयामध्ये ठेवलेले आहेत. कुठे जायचंय हो? कुठे? हे सारं पाहता पाहता रोपवेचे स्टेशन येते आणि मनात उगीच अशी धुगधुगीची निर्माण होते. बाय. कसं वाटेल व्हिडिओ? वीस आहेत 19. अरे थांबा. जय शिवाजी. काढते ना, सांभाळून काढते. माझ्याकडे खाली पडायची. ओ माय गॉड, ओ माय गॉड. वर चाललंय. बघा सॉलिड. फोटो किती घाबरले दाखवता आलंय ना. मला कसं तरी होत खूप वरती हलतंय का बरं. हलू नको ना. समजला? तू बिझी राहा तुझं काम करण्यात. खाली रायगडाच्या उंचीवरून पाहताना भौतिक जग किती क्षुल्लक वाटतं नाही का? रायगडाचे उंचच उंच खडे आणि कडे बुरुज पाहून क्षणभर असे वाटते की हिरकणी एवढी मोठी खडी चढाई उतरून कशी गेली असेल. The ropeway will restart within 2 minutes on generator backup on failure of government electric supply. चिचुपना जय भवानी. जय शिवाजी. आता कळलं मला ते काका खाना आले. कळलं मला ते काका खाना आले. वैष्णवी खूप घाबरली होती. हे आहे भवानी प्रतीक्षालय. म्हणजे गड चढताना जसे आपल्याला रांगेत उभे राहावे लागले होते त्याच प्रकारे गड उतार होत असताना इथूनच रोपवेसाठी नंबर लावावा लागतो. शेवटी एकदाचे रायगडाच्या पहिल्या पायरीला नमन केलं आणि आम्ही धन्य झालो. उतरताना काय नाही. सगळेच म्हणत होते का रायगड चढून यायला हवा, पण आमच्यासोबत छोटी लहान मुलं असल्यामुळे आम्ही रोपवेचा मार्ग स्वीकारला. रायगडाच्या संपूर्ण पायऱ्या 1700 असल्या तरी रोपवे पासूनच्या पायऱ्या फक्त 100 ते 125 आहेत. आता चढताना पिऊ नका काही, पोटात दुखेल नाही तर.
जसजसे तटबंदीच्या जवळ जात होतो तसतसे त्याच्या भक्कमपणाची जास्तच जाणीव होत होती. सगळे होते तुमचे आले का? नाही, थोडे जण यायचे. रायगड किल्ल्यावरती तुमच्या पूर्ण फॅमिलीचं मी सहर्ष स्वागत करतो. तुम्ही याच्या अगोदर रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल पाहिला. आज रायगड रोपवेने तुम्ही 5 मिनिटांमध्ये आला आहात. रायगड रोपवे सर गडाची मागची दिशा आहे. हा किल्ला बघायचा असेल सर तर रायगड किल्ला बघायला 2 दिवसाचा पूर्ण कालावधी लागतो. कारण की हा किल्ला 1200 एकर गड आहे सर. 1200 एकराचा किल्ला आहे आणि 1200 एकरामध्ये 350 घरं तुम्हाला बघायचे. 350 वाडे गडावरती आहेत. 11 तलाव आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या किल्ल्यावरती बघायला तुम्ही एवढ्या लांबून रायगडावरती आला आहात. कारण की रायगड पाहता क्षणी तुमच्या मनामध्ये पहिला पॉइंट प्रश्न पडला असेल, रायगड बांधायला दगड आणला कुठून? प्रश्न पडला की नाही? कारण की तुम्ही 100 पायऱ्या चढून रायगडावरती आला आहात. 100 पायऱ्या चढताना आपण दमून गेलो. मग रायगड किल्ला बांधायला दगड आणला कुठून? गडावरती 11 तलाव खोदले. 84 रायगडावरचं सगळं लाकडी बांधकाम जाळलेलं आहे. तुम्ही रायगडाचं सर इतिहासामध्ये नाव ऐकलं असेल, रायरीचा किल्ला. जावळीचे मोरे ना, प्रतापगडाच्या पायथ्याला गाव आहे जावळीचं. जावळीच्या मोऱ्यांकडून किल्ला जिंकून घेतला आणि बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये रायगड बांधून झाला सर. धर्मपत्नी यांची देवात नेले राजगडला. बाकी 6 राण्यांचे सामान एका ओळीमध्ये बघायला मिळतील. राण्यांची नाव ऐका: सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई. याच्यावरती सर छत होतं फक्त. बेडरूमच्या पाठीमागे सर 400 वर्षापूर्वीचं टॉयलेट ते पण अटॅच आणि वरच्या अंगाला हवा काढण्यासाठी खिडकी आहे ना. आता आपण सगळे पॉईंट बघणार आहात. 18 पॉईंट. 1 तास लागतो फक्त. शेवटला दर्शनासाठी जावं लागतं. फक्त आता सोबत राहा जेणेकरून सगळे सोबत राहतील. मुलं वगैरे आहेत. सगळ्यांनी सावकाश जायचं आहे. आता आपण टॉयलेट बाथरूम बघू. हे टॉयलेट आहे. फोटो काढायचा म्हणजे त्यावेळेस पण किती टेक्निक आणि टेक्नॉलॉजी किती आपली प्रगत होती हे बघा. म्हणून आपण महाराजांना का आपण सगळं जग महाराजांचा अभ्यास करतोय. रायगडावर आम्हाला जे पथदर्शक आणि मार्गदर्शक म्हणजेच गाईड भेटले होते ते अगदी सच्चेपणा, उत्साह आणि शिवभक्ती याचे मूर्तिमंत प्रतीक होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि निदर्शनाखाली आज आम्ही रायगड पाहणार होतो. राणीमालांच्या समोर असे जे कट्टे केलेत ना सर, जोते, हे दास्यांचे घर आहेत. नोकर लोक जुन्या काळातल्या राण्यांच्या सेवेसाठी दासे असायच्या. काम लागलं तर काम करायचं, काम झालं की विश्रांतीसाठी इथे येऊन बसायचं. दासी महाल आहेत सर. दासी काम करून तिच्या घरी जात नव्हती कारण की फितूर होईल ना. हे समोर दासी महाल. आणि सर आता सावलीत उभे केल्यानंतर बघायला जायचं आपल्याला. धान्य कोठारे 3 आहेत. रेलिंगवाली दिसतात ना समोरची. रोपंत पिंगळे आणि बाळाची आवजी. हे महाराजांचं मंत्रिमंडळ निवासस्थान इकडे होते सर. हे बघा, हे वाडे सर ना खाली खाली का खाली समोर. त्या वाड्यामध्ये ते राहायचे. राष्ट्रप्रधानांची घरं. आपण आलो तो मेना दरवाजा आणि इकडे सर पालखी. जे बोलले ते हेच ना? बोलले ना? नाही, हे दासांचे इथे. हे बघ, हे दासांचं. आणि हे जे आहेत ना हे अष्टप्रधान मंडळांची जी मंडळी. समोर जे चौरसाकार घरांचे जोते दिसत आहेत ना, हे कधी काळी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील माणसांची घरे होती. मंडळी, मघाशी त्या दादाने म्हटल्याप्रमाणे हीच ती धान्याची 3 कोठारे. ही कोठारे अंडरग्राऊंड आहेत आणि पैकी 2 कोठारांवर व्यवस्थित जाळी बसवलेली आहे तर मधले एक कोठार ओपन आहे. त्यामुळे तिथे जपून चालावे लागते कारण त्यात पाणी साठून राहिल्याची शक्यता आहे. दरवाजातून आतमध्ये सर आलो. या दरवाजापासून समोर हे सर प्लास्टर केले बघा. हे प्लास्टर 2001 ला पुरातत्व विभागाने केलेलं आहे. आणि प्लास्टरच्या आतमध्ये हा जो पूर्ण वाडा आहे हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाड्याचा परिसर आहे. हे राजांचं घर आहे. आणि याच वाड्यामध्ये आपले राजे 10 वर्ष राहिले. आणि याच चौथऱ्यावरती महाराजांनी प्राण सोडला. या पहिल्या या चौथऱ्यावरती 3 एप्रिल 1686 ला वार होता शनिवार. हनुमंत जयंतीचा दिवस 12च्या प्रहरी आपल्या लाडक्या राजाने इथे प्राण सोडला. पण समाधी बघा, एंडिंगला बघा ते मंदिर असतं. शेवट दिसते का मंदिर तुम्हाला? तिथपर्यंत तुम्हाला जायचंय. ते जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. प्यायला पाण्याच्या टाक्या मॅडम.
दगडामध्ये पाणी थंड राहतं ना, महाराजांपुरतं पाणी याच्यात ठेवायचं, जनतेला नाही, महाराजांपुरतं लागेल तेवढं एका दिवसाचं, आणि ते नंतर याच्यात काढायचं. खराब झालं हे ड्रेनेज आहेत सर, त्या काळातले आउटलेट दगडी. कावडकर लोक कावडीने आणायचे, पूर्ण भरायचं, आंघोळ झाली तर राजांच्या काळात 2 दगड काढून तिथूनच ते पाणी ड्रेनेज. पुढे पण येऊ तुमच्या याच्यावरती जायचं असेल, सगळं दाखवा, सगळं ह्याच्यावर जायचं असेल तर या पुढे. हा दाखवा. हे पहारेकरांचे रूम आहेत ते, आणि इकडे सोफा महादरवाजेला आहेत. हा द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे जिथे देहावसान झाले ही ती जागा. चांगला ना घास. ग्रुपमधले सारेच जण या जागी नतमस्तक झाले. ऐशा या भूमंडळाचे ठाई तुझ जैसा राजा होणे नाही. ते जगदीश्वराचं मंदिर आहे ना, ते बाहेरून आहे ना मशिदीच्या आकाराचं बांधलंय, जेणेकरून शत्रूला कळून येऊ नये ना. तर तिथे शंकराची पिंड आहे वगैरे. आणि जे पहारे करायला, वॉच करायला जी लोक असायची त्यांना बसण्यासाठी जागायचं. आपण इथे महाराजांचं दर्शन केलं, हे महाराजांची इथे प्राण सोडला, आणि दुसऱ्या चौथऱ्यावरती आपल्याला उभं केलंय ना, हे महाराजांचं स्वयंपाकघर आहे, किचन रूम. हा पण उभ्यात ते. आता स्वयंपाक सर महाराजांचा एकटा नुसता बनत नव्हता, सगळे जे लोक राहायचे त्यांचा स्वयंपाक इथून बनायचा. का बनायचा? वाढत्या काळात विषबाधा होईल, महाराजांच्या समोर स्वयंपाकाची कामं चालायची. जुन्या प्रकारच्या चुली बघा कोकणात आपल्याकडे असतात, ते बघा चुलींची गॅप दिसतील बघा तुम्हाला, दिसत ना दगडांमध्ये. आणि बघा हे दगडी चुली, आणि बघा हे दगडी कांडण. हे बाबा चुलीचे गॅप आहे. हो हो. रोजच्या स्वयंपाकातल्या खोबरं, आलं, लसूण यासारख्या वस्तू ठेचण्यासाठी किंवा कुटण्यासाठी या कांडणाचा उपयोग होत असा. मराठी मीडियमला आपण शिकलो. हे 7 मजली तर त्या काळात उंच होते स्तंभ, आता 3 आणि 2 मजला राहिलाय. 7 मजली तर उंच का? महाराजांनी कोणत्याही किल्ल्यावरती विजय प्राप्त केला, विजयाची घोषणा गवताच्या गंजा किंवा भगवाध्वज फडकून केली जायची. कारण की महाराज कोणता तरी किल्ला जिंकून आलेत म्हणून याचं नाव विजयस्तंभाचं. आणि समोर विटांची खोलीच आहे ना, ती बघा लोक गेले. आता लहान मुलं लेकरं आपल्या असल्यामुळे तिकडे नेता येत नाही, कारण की वाट छोटी आहे मूर्ती. महाराजांच्या काळात जी नाणी बनायची ना, राजमुद्रा, शिवराई, एसी पण फेलासी रूम आहे खाली सर, पण आतमध्ये अंधार असल्यामुळे लोक जात नाहीत. आणि ज्या चौथऱ्याला तुम्हाला उभं केलं हे सचिवालय महाराज. हा आहे रायगड किल्ल्यावरील पाण्याचा मुख्य स्रोत गंगासागर तलाव. आणि समोर दिसतंय ना, ते आहे टकमक टोक. या टकमक टोकावरूनच गुन्हेगाराचा कडेलोट व्हायचा. एक गुढी इकडे आहे, एक गुढी आता खलबतकरांमध्ये घुसली. हो दादा, तुम्ही खलबतकरांना बघितलं का? हो, खलबतकरांना बघितला अंडरग्राऊंड रूम आहे आतमध्ये, बघितलं. हां, गेले का आतमध्ये? आता नीट आहे का? सिंहासनाची जागा ते हा दरवाजा, हे अंतर किती आहे पहा. परंतु तिथे फाडलेल्या कागदाचा आवाज इथे सिंहासनापर्यंत येतो. या जागेवरती महाराजांचं ओरिजिनल सर 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं. 32 मण म्हणजे 1 मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनी सोन्याचं सिंहासन पळवलं. यातील मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे. पण मूर्तीवरती सर हार येतो ना, हा रोज येतो सांगलीवरून. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान भिडे गुरुजी मार्फत रोजच्या रोज तिथे पूजा होते. आणि या दरबाराचं तुम्ही पोस्टर आपल्या घरामध्ये लावला असेल बघा. एक इंग्रज अधिकारी बघा महाराजांच्या समोर तो इंग्रज वकील होता सर. आता आम्ही जातोय शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाकडे. किती थंड वाटतंय ना रे इथे. कपिल श्रीपती भूपती आमचा राजा, जाणता राजा श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी.
हिरोजी इंदुलकर. राजाचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकच, भगवा. तर मंडळी, ही आहे रायगडावरील भगवे निशाण फडकवण्याची जागा, आपल्या ध्वजाची जागा. आपण मार्च महिन्यामध्ये शिमग्यामध्ये होळी पेटवतो बघा, तसं इथे होळ्या पेटवायचे. पेटक्या होळीत नारळ टाकायचे. नारळ जो कोणी हाताने काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कड आणि मानाचं घोडं बक्षीस म्हणून द्यायचे. संभाजीराजे काढायचे ना, म्हणून म्हणतात ना, वाघाच्या जबड्यात हात घालून मोजी ती दात ती जात मराठ्यांची. समोर आपल्याला ही दिसते नाही बाजारपेठ आहे सर. 800 फूट लांबी, 40 फूट रुंदी आहे. या साईडला 22, या साईडला 22, 44 दुकान आहेत सर. दुकानांची हाईट घोड्यावडी आहे. घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायचे. रचना असे आहे, आगी दुकान, पिच्चे मकान आणि बीच में स्टोरूम आहे. पुढे दुकान, पाठीमागे राहण्याचं घर आणि मध्यभागी स्टोरेज रूम आहे. बाजूला दिसते ना सर पत्र्याची शेड. हत्ती काढा, हत्तींचं पालनपोषण तिथे केलं सर, पण आता ते आर्किओलॉजिकलचं ऑफिस आहे. पुरी दिवस रात्र अजूनही पाहायला असतात. आणि त्याच्या बाजूला आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे. वाईट आकाराचं दिसते ना, ते आपल्या लाडक्या राजांची समाधी आहे. समाधीला शोध लावला महात्मा ज्योतिराव फुल्यांनी. समाधीला अग्निदान सुरत भवन दिलं. साबाजी भोसले यांच्या हस्ते राजांना अग्निदान देण्यात आलं. समाधी दर्शनाचं काम तुमचं आहे. समाधी पाहून झालं की टकमक टोकाला जा. कारण नाही, तो बघ काय माहिती नाही, तिकडूनच होता ना. दुकानांच्या गाड्यांची हाईट पण बघा, घोड्यावर बसून शॉपिंग करायचे म्हणतात. मग क्वालिटी माणसं होती ती. रॉयल लोक. बघ ना, तू माणूस खूप बॅरियरच्या पण पुढे गेलाय, दिसतंय का? बाजारपेठ पाहत पाहत आता आम्ही थेट जातोय जगदीश्वराच्या मंदिराकडे. ही बघा माझी छोटी मैत्रीण आराध्या. काय मग आराध्या, कसा वाटला रायगड? मस्त. तू अभ्यास केलास, त्यातलं काही कळलं का? इतिहासामधलं हिस्ट्री. छान वाटते ना, ऊन भरपूर आहे ना. पण एक गोष्ट कळाली की जो रायगड आहे, रायगड किल्ला, मोठ्याने बोल. एक बसॉल्ट रॉक आहे, त्याच्याने बनलेला आहे. ओके. असं आमच्या हिस्ट्रीमध्ये नाही, पण जिओग्राफीच्या बुकमध्ये दिलं. ओके. बघा किती महत्त्वपूर्ण माहिती सांगितली की नाही आपल्या आराध्याने. बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे हा रायगडाचा पूर्ण जे स्ट्रक्चर बनलं आहे ते. चालत येऊन येऊन अखेरीस जगदीश्वराच्या मंदिरापाशी येऊन पोचलो आहे. हे पहा, ऊन खूप आहे पण समाधान पण तितकंच आहे. आता आलोय आपण जगदीश्वराच्या मंदिरा इथे आणि आता आपण दर्शन घेणार आहोत. अरे याने ड्रेस बदलला, तो पण पडला तर पण खराब केला. किल्ल्यावरील स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट नमुना म्हणजेच हे जगदीश्वराचे मंदिर. शिवाजी महाराजांची अलोट भक्ती असलेलं हे एक देवालय. इथे येणारा प्रत्येक पर्यटक आणि शिवप्रेमी इथे नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. असे म्हणतात की शिवाजी महाराजांच्या दिवसाची सुरुवातच जगदीश्वराच्या दर्शनाने होत असे. जगदीश्वराचे मंदिर हे आयताकृती असून त्याला पूर्व, दक्षिण आणि उत्तर अशा तिन्ही दिशांना 3 दरवाजे आहेत. बाहेरून पाहता या मंदिराची रचना एखाद्या मशिदीसारखी वाटते. त्याचे कारणही तसे होते. तेव्हाच्या काळात परकीय आक्रमकापासून देवळांना सुरक्षित ठेवण्यासाठी ही क्लुप्ती असावी. मंदिराच्या बाहेरील भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे. त्या शिलालेखाचा अर्थ असा की आकाशापर्यंत जोपर्यंत चंद्र सूर्य तळपत आहे तोपर्यंत जगदीश्वराचा प्रासाद असाच वैभवाने तळपत राहू. दिसला? आता जगदीश्वराचं दर्शन पण झालंय
आणि टकमक टोकापर्यंत तर नाही जात, आम्ही दुरूनच पाहिलं टकमक टोक. आणि आता पुन्हा एकदा दरबाराच्या इथे जातोय. बघू वेळ मिळाला. आम्ही टकमक टोकापर्यंत न जाण्याचं एक कारण होतं, कारण आमच्यासोबत खूपच लहान मुलं होती आणि ती चालून चालून आता बऱ्यापैकी दमली होती आणि आम्हाला आता बऱ्यापैकी विश्रांतीची गरज होती. तर हे आहे आमचे गडावरील सहभोजन. मेनू साधाच होता, परंतु चव मात्र अप्रतिम होती. आणि चव अप्रतिम का नसेल बरं? हा तर आम्ही महाराजांचा प्रसाद म्हणूनच घेत होतो. त्यावेळी उन्हातून फिरून आल्यानंतर मिळालेली ही झाडाची सावली आणि खात असलेली आम्ही साधीशी झुणका भाकर कुठल्याही पंचपक्वान्नाला तोड देण्या इतकी होती. दिसला? बोल ना काहीतरी, बोल 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 बोल. माझी सुट्टी काढ ना. हात हात करा. हाय हाय. माझा फोटो काढ. माझा फोटो काढ. हॅलो हाय हाय बाय बाय. हॅलो हाय हाय. तर अशा प्रकारे छानपैकी गप्पाष्टकांमध्ये आमचे भोजन झाले आणि आम्ही त्या स्वयंपाकघरात गेलो जिथून आम्हाला झुणका भाकर आली होती. इतकं साधं होतं ते, कुठूनही ऊन वारा पावसाला निमंत्रण देणार, परंतु तरीही इतकं सुंदर. खरं तर तिथे वीज नव्हती, कुठल्याही आधुनिक सुविधा नव्हत्या, तरीही कितीतरी पर्यटकांचे ते भूक भागवत होते. खरं तर रायगडावर कितीही भरकटलो तरी आमचं मनच भरत नव्हतं. म्हणूनच की काय, आम्ही दोघी पुन्हा एकदा राजांच्या सभागृहाच्या ठिकाणी आलो. आमचा ग्रुप पुढे निघून गेला, आम्ही दोघी मात्र तिथेच रेंगाळत राहिलो. ते नुसतं रेंगाळलं नव्हतं, ते होतं अनुभव, जे कधी कधी गर्दीत शक्य होत नाही. कधी कधी खूप घाईने पुढे जाण्यापेक्षा थोडंसं मागे राहून स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करा, त्यातही खूप मजा असते. थोडा हटके विचार करून पाहावा, वेगळा विचार करून पाहावा. शिवरायांनीही तेच केलं. इथे तुम्हाला चुन्याची निवळी आणखी एक मिश्रण दिसेल जे गड दुरुस्तीसाठी वापरलं जाते. मुद्दा फक्त एवढाच आहे की त्या काळात ज्या प्रकारे गड बांधण्यासाठी ज्या गोष्टी लागायच्या तेच मिश्रण घेऊन इथे पुन्हा या अवशेषांना पुनरुज्जीवित केलं जात आहे. हेच आहेत बांधकामाचेच अवशेष आहेत. चला, आजचा दिवस संपला, रोपवेने परत जाण्याची वेळ झाली. बाय बाय. खूप छान दिवस गेला आणि एवढं फिरून सुद्धा कोणीही थकलेलं नाहीये, कारण रोपवेने आलेलो आहे. मी पुन्हा खालो. हे नुसते पूर्ण शूटिंग काढून घेतली. हे काय रे, मुलांना थकलात का रे? नाही एनर्जी आहे अजून. चालत पण जाऊ शकतो. मंडळी, आता छानपैकी गड फिरून झालाय आणि आम्ही आता निघालोय पुन्हा एकदा रोपवेने गडाखाली. आणि आता अंधुक झाले ना. काय नाही मला तर नाही वाटत भीती. मला अजिबात नाही वाटत, शपथ नाही वाटत. शांत हो. कोण बोलतंय? इकडनं येता दिसते का? फक्त बॅलन्स उठू नका, बॅलन्स नका बिघडू देऊ. तू असं नको बॅलन्स बिघडेल. कपिल डोळे उघडे ठेवून बघ, मग भीती नाही वाटत. डोळे बंद केले ना असं आजी सोनियाचा
व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये.